नमस्कार सर्वांना. मंडळी, दर आठवड्याला आपण एका नवीन मैत्रिणीला, नवीन चेहऱ्याला भेटत असतो. आज पण आपण असं नवीन मैत्रिणीला भेटायला जाणार आहे, पण वेगळा म्हणजे कसं की असा व्यवसाय आहे की ज्यांनी एका मैत्रिणीने एका मैत्रिणीसाठी सुरू केलेला, एका आईने एका आईसाठी सुरू केलेला. थोडक्यात तुम्हाला कळलं असेल, पण मी स्पष्ट करते की ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, ज्या जॉब करतायत किंवा बिझनेस, त्यांचे छोटे छोटे मोठे पण बिझनेस आहेत काहींचे, त्यांचा करिअर आहे त्याच्यावर अवलंबून, आणि त्या बाहेर जात असतात. आणि ती आई असते. मग आई असल्यानंतर तिचं मूल आहे, मग ते मुलाला घेऊन ती जाऊ शकत नाही. आणि घरात सासू सासरे असले तरी सुद्धा त्यांना, म्हणजे त्या मुलाचे आजी आजोबा असले तरी सुद्धा ते वयस्कर असतात, त्यांना ती मुलं सांभाळणं कठीण जातं. आणि अशा वेळेला त्या मुलाची जबाबदारी घेऊन त्यांना ह्या आपल्या मैत्रिणी आहेत जॉब करणाऱ्या किंवा बिझनेस व्यवसाय करणाऱ्या, त्यांना त्यांच्या करिअरकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं किंवा काही काळ त्यांना ते स्टॉप करावं लागतं. पण अशी एखादी मैत्रीण आपली जर पुढे आली की तिने ती जबाबदारी घेतली, म्हणजेच पाळणाघर की बेबी सिटिंग, अशा एका मैत्रिणीला आपण आज भेटायला जाणार आहोत. आणि त्या व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत. ती मुलं कशी राहतायत, कशी आनंदाने राहतायत, कसं आपल्या काकूंबद्दल बोलतायत, आज आपण प्रत्यक्ष बघूया. तर चला. तुझं नाव काय? मी स्वानंदी, आणि माझं नाव स्वानंदी आदिनाथ घेरडे. तू शाळेत जाते? हो. कितवीला आहे? मी दुसरीला आहे. इंग्लिश मीडियम? नाही, मी मराठी मीडियम मध्ये शिकते. अच्छा, शाळा सुरू झाली आता? नाही, 15 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि मग तू आता ह्याला काय म्हणते तू? जोशी काकू. काकू? काकू आणि जोशी काकू. जोशी काकू का? बरं. आणि मग जोशी काकूंकडे आता तू किती दिवस झाले यायला लागलीस? म्हणजे आता सुट्टी संपली ना, तेव्हा यायला लागली ना? नाही, का रेग्युलर चालू होतं? मागच्या वर्षी मे महिना सुट्टी होती ना, पण पहिलीपासून येते. या वर्षी दुसरीला गेली आहे. तुझी आई जॉब करते? नाही, बिझनेस करते. बिझनेस करते का? पण मग आई किती वाजता येते न्यायला? आई 6 वाजता येते. 6 वाजता. मग तुला छान वाटतं? म्हणजे ही किती लहान असल्यापासून? पहिलीपासून म्हणजे 6 वर्षापासून साधारण. हो का? असं 6-7 पण मग तुला आईने इथे सोडलं तेव्हापासून तू, म्हणजे तुला असं रडली का? नाही नाही, रडली नाही? नाही अजिबात नाही. हो. काकू ओळखीच्या होत्या का तुझ्या अगोदरपासून? नाही. मग कसं काही रडली नाही? नाही. आवडलं का? म्हणजे आईला तू समजून घेतलं का? आईला आपलं काम आहे, तिला जायला लागणार, मग आपण इथे थांबायला लागणार, असं तू समजून घेतलं का? हो. अरे वा. तुझं नाव काय? सावी. सावी. सावी साहिल दीक्षित. हा. ही किती वर्ष येते? शिशु वर्गापासून. म्हणजे आता ही दुसरीच आहे. हे 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष येते. म्हणजे खूपच लहान असल्यापासून येते. आणि तुझी आई काय करते? जॉब करते? जॉब करते का? मग एवढ्या लहानपणी तिला आणून तेव्हा समजत होतं तिला की आपल्याला बाहेर सोडलंय? पण सुरुवातीला सगळेच रडतात, आपण ती रडली नाही. विशेष आहे तिचं. ती जरा मोठी होती ना, ही कशी शिशु वर्गापासून येते ना. पण मग आता तुला आवडतं का? म्हणजे तुला वाटतं का आपण काकूंकडे जावं? म्हणजे आईने नाही सांगितलं तरी, सुट्टी असली तरी वाटतं का की मी काकूंकडे राहावं? म्हणजे आवडतं इथे ना? त्या काकूंबद्दल म्हणजे काय बोलायची तुला? काकूंबद्दल काय सांगते तू? काकू ओरडतात पण, खेळवतात पण, भरवतात पण, सगळं करतात. हो का? पण मग काकू ओरडतात तेव्हा राग येतो का काकूंचा? नाही. नाही? राग नाही? नाही. कसं काय तो? घरी आई रागवली की मग राग येतो की नाही? नाही. अरे बापरे, आजची मुलं फारच हुशार आहेत बाबा. आम्हाला तर राग येत होता बाबा. म्हणजे काकू प्रेम करतात खूप, हो ना? त्याच्यामुळे इथे यावंच वाटतं, हो ना? तुमचं नाव काय? माझा सुप्रिया सखदेव.
तुम्ही पालक म्हणजे तुमचं माझा नातू इथे होता, नातू हिच्याकडे होता का? नातू होता. बरं. मुलगी जॉब करते त्याच्यामुळे हा. मग त्याला इथे ठेवत होते मी. अच्छा अच्छा. पण मग तुम्ही इथून जवळ राहता का कसं? मी अगदीच घराच्या जवळच आहे जवळ इथे. हा, म्हणजे तुम्हाला माहिती माहिती होतं. नातू इथे ठेवत होता, पण मग तुम्ही आजी आहे, मग तुम्ही काही सांभाळू शकत नाही नाही, मी सांभाळू शकत होती, पण इथे लहान मुलांमध्ये त्याला एकत्र खेळता यावं, त्याची पुढे ग्रोथ, त्याला स्वतःच्या हाताने खाता यावं, जे हे करता यावं, त्याच्यासाठी मग मी 1-3 तास इथे सोडत होती. नंतर मी घरी घेऊन जायची खेळायला. म्हणजे एकंदरीत छान आहे. छान आहे, खूप छान, खूप छान. त्या काळजी वगैरे नाही, खूपच छान काळजी मुलांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. छान आहे, खूप छान आहे. तुमची मुलगी इथे ठेवून जाता का तुम्ही? हो हो. किती वर्ष म्हणजे ठेवले आता तुम्ही? आता 1 वर्ष झालं तिला. गेल्या वर्षापासून? हो. किती वय आहे त्या मुलीचं? ती आता 4.5 वर्षाची आहे. आणि कसा अनुभव आला तुम्हाला? म्हणजे तुम्ही काही जॉब करता का? मी जॉब करत नाही सध्या, पण घरात तिच्याशी खेळायला कोणी नाहीये. अच्छा, म्हणजे अशी कारणांनी सुद्धा ठेवलं जातं पाळणा घरात, आम्हाला माहिती नव्हतं. बरं बरं. पण म्हणजे तुम्ही लांब राहता का इथून? जवळच राहते मी इथून. ती घरात एकटी पडत होती, मग इथे आल्यावर इथे खूप सारी मुलं आहेत. पण मग संध्याकाळी येऊन घेऊन जाता का कसं घेऊन जाता? हा, मीच येऊन घेऊन जाते तिला संध्याकाळी. मी पूर्ण दिवसभर इथे असते ती? 2 तास असायची, आता ती 3 तास असणार आहे इथून पुढे. आपण मग ती मुलगी आनंदी आहे इथे? हो हो, म्हणजे सुरुवातीला तिला तुम्हाला सांगते सोडायला मला? सांगते. तिचा सुरुवातीला थोडा रेजिस्टन्स होता, कारण तिला सवय नव्हती जास्त मुलांमध्ये राहण्याची, पण आता तिला सवय झाली. असं म्हणजे आनंदी असते ती एकदम? हो हो. आणि तुमची पण काही कंप्लेंट नाही, म्हणजे तुम्हालाही आवडलंय हे? हो हो, एकदम घरगुती वातावरण आहे आणि जसं आजी आजोबा सांभाळतात तसंच वाटतं. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्मिता सतीश जोशी. तुम्ही पाळणाघर चालवता ना? हो. किती वर्ष झाली? 2007 पासून. 17-1 वर्ष तरी झाली. 17 वर्ष? 17 वर्ष झाली. बरं. आणि किती तेव्हापासून म्हणजे सुरुवात जी केली की नाही तुम्ही, ऍक्च्युली तुम्हाला कसं वाटलं की पाळणाघर सुरू करावं? माझं असं आहे की माझ्या सासूबाईंचं म्हणणं होतं की घरात बसायचं तरी रिकामा बसायचं नाही, काहीतरी करत राहायला पाहिजे. माझं शिवण पण होतं, फॉल पिकोचं पण होतं, पण मग त्याच्यातनं म्हणावं तसा हे मिळत नाही ना, इन्कम मिळत नाही. मग इथं डिंगवेकरांच्या आहेत, त्यांना विचारलं तर ते म्हणे आहेत, माझं सुरूच आहे पण मी बंद करणार आहे. मग मी म्हटलं मी करते. हा, फॉल पिको पण करते, शिवण पण आहेच आहे, पण आता सध्या हाच पसारा एवढा मोठा झालाय त्यामुळे तो शिवणाचं होतच नाही अजिबातच. आणखीन कोणते छंद आहेत तुम्हाला? माझं हे असतं, मसाला करून देते मी. हो हो, मसाला करून देते. गोडा मसाला करून देते. लाडू, नाचणीचे लाडू करून देते. हा, लाडूचे स्पेशालिस्ट आहे. माझे उकडीचे मोदक स्पेशालिस्ट आहेत. उकडीचे मोदक मी गणपतीच्या दिवशी साधारण 1,200 मोदक करून देते बाहेर. म्हणजे तुम्हाला ऑर्डर येतात. हा. पण मग आता पाळणाघरचे तुम्ही आता म्हणताय ना, 2007 पासून. पण मग त्यावेळेला हे सगळं असताना तुम्हाला एकदम हे सगळं नंतर सुरू झालं. पाळणाघराचं थोडंच होतं, मग त्या ह्याच्यात जोड म्हणून मग हे पण बाकी सगळं असं ते सुरू केलं होतं. पहिल्यापासून फॉल पिको आहे, पण मसाला म्हणा किंवा मोदक हे सगळे नंतर सुरू झालं. म्हणजे मग पाळणाघरात त्यावेळेला आपली अजून एवढी ओळख नव्हती, किंवा आम्ही इथं नवीन राहायला आलो होतो. आम्ही चिंचवड MIDCत राहायला होतो. मग इथं राहिलो होतो, इथं ओळख पण कमी होती. मग आता सुरू करतोय तर मग तेवढा हे पण यायला पाहिजे ना, रिस्पॉन्स. आयडिया कशी आली तुम्हाला की आपण पाळणाघर सुरू? असं काही नाही, मला आवडतं म्हणजे हे मुलांचं हे करायला. काही घडलं का अचानक? एखादी बाई तुमच्याकडे आली का की तुम्ही सुरू करणार का? हा, डिंगवेकरांच्या यांनी आयडिया दिली होती आहे की सुरू करा म्हणून. त्या तांदळ्यांच्या आहेत तिथं, तनया तांदळे म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं होतं. मग ती पहिल्यापासून माझ्याकडे यायला लागली होती. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे मुलं येत होती, म्हणजे आजूबाजूची गैरसोय काही आईंनी बोलून दाखवली? हा, दाखवली होती, बोलल्याच त्या. तर मग त्यांनी बोलल्यानंतर तुम्हाला वाटलं करूया, हा सुरू करूया. मग ते हे जे बोलणार त्या काय जॉब वगैरे करणार होत्या का? हा, तनयाची आई जॉब करते. कुठं करतात आणि काही त्या? त्यांची गव्हर्नमेंटची काहीतरी गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत त्या. अच्छा, म्हणजे गैरसोय होती. हा, त्यांची गैरसोय होती.
पण आता ही ऍक्च्युली आता ना बऱ्याच याच्यामध्ये काही काही प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे पाळणाघरामध्ये मुलांना टॉर्चर केलं, मारहाण केली, असं म्हणजे आता गेल्या 2 वर्षात पण झालेलं आहे बघा. मग त्यावेळेला तुम्हाला भीती नाही वाटली की असं नाही का, असं प्रॉब्लेम्स व्हायला लागले तर मग आपण चालवतो आपल्याला पण? नाही, कारण माझं तसंच हे होतं की बरं माझ्या बरोबर छान राहतात आणि मला असं कधी वाटलंच नाही, मी कधी तसं केलंच नाही, त्यामुळे मला काय त्याची भीती कधी वाटली नाही. हा, मी सगळ्या माझ्या मुलांप्रमाणेच सगळ्यांचं करते मी. पण मग लीगल तुम्ही परमिशन? हो, घेतलेली आहे. अच्छा. पण ह्या ज्या घटना घडतायत ना, रेग्युलर घडतायत, पण ते म्हणजे तुम्ही ऐकते. पण एवढी मुलं सांभाळायचं बघा, म्हणजे आपण जेव्हा आता आमचं पण जर झालं सांगायचं, आपली मुलं 1-2 लहानपणी आम्ही सांभाळलं, पण आज ती मुलं मला वाटतं 7-8 10-11 जण आहेत. एवढ्या मुलांना तुम्ही कसं काय? आणि लहान मुलं आहेत ती. पण आता छान होतं माझ्याकडनं व्यवस्थित. कारण पेशन्स पाहिजे मेन. हो, पेशन्स पाहिजे. कारण आणि आपल्याकडनं रिझल्ट मिळाल्याशिवाय कोणी आपल्याकडे पाठवतच नाही ना, असं पण होऊ शकतं. कारण त्यांच्या प्रश्न, त्यांचे तक्रारी आणि माझं काय असतं, मी कुणाला असं हे करून ठेवत नाही. तुम्हाला जसं खेळायचं तसं खेळा, काहीही खेळा. म्हणजे पोरं पार लपंडावापासून वरच्या ह्याच्यापासून खालीपर्यंत कुठं पण खेळत असतात. म्हणजे अगदी स्वयंपाकघरापासून. नाही, टेरेसवर नाही, खालीच फक्त. टेरेसवर खोली आहे. गेट लॉक असतं. गेट दोन्हीकडनं लॉक असतं, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. गेटच्या बाहेर जातच नाहीत. माझं लक्ष, अखंड लक्ष असतं त्यांच्यावरती. त्यामुळे मुलांचं वयाचं साधारण 2 वर्षापासूनचे 10 वर्षापर्यंतचे आहेत. 2 ते 10 वर्षापर्यंतचे. टायमिंग 9 ते 6. पण 6 म्हणजे 6 होतच नाही, 7 वाजवतातच, 8 वाजवतात. त्यांची ऑफिस मधनं कशी येणार त्या ह्याच्यावरती घेऊन जातात, असं होतं. म्हणजे तसं त्यांना हे नाहीये की बाबा नाही 6 वाजले आता तुम्ही नाही, असं करून चालतच नाही ना. कारण येणार लांबून, जर पुण्यातनं आणि ह्याच्यातनं जर येत असतील तर तुम्ही असं म्हणून चालणार नाही. आता ट्रॅफिक आहे, पाऊस आहे, हे सगळंच बघायला पाहिजे ना. आपण त्या ह्याला असतो किंवा त्या जागी असतो तर आपण तोच विचार केला असता की समजून घेऊन घ्यायला लागतं, त्याच्याशिवाय होतच नाही. कारण तुम्ही जर प्रेम दिलं तरच ती आपल्यापाशी येतात, नाही तर येतच नाही. ती आई सोडून जाते तर ती आपण आई प्रमाणच करायला लागते. आई न्यायला येताना ते मूल उलट रडलं पाहिजे. तसंच होतं तुझ्याकडे नाही यायचं, मला काकूकडे जायचं. ताई तसंच होतं माझ्याकडे. इथं पोरं घरी जातच नाहीत की काकू तू आता एवढ्या लवकर का आलीस, अजून थोड्या वेळाने ये, असं म्हणणारी पोरं आहेत सध्या माझ्याकडे. पण सांगू तुम्हाला, आता मीही स्वतः मलाही अनुभव आलेला आहे हा, पण जरा वाईट अनुभव आला मला. कारण पार्लरचं करत होते मी ऍडव्हान्स कोर्स, आणि त्यावेळेला माझी छोटी मुलगी होती, तिला पाळणाघरात मी टाकलं होतं. आणि ती म्हणजे बसून राहायची सकाळी की आता मला आई सोडणार आहे तिकडे, आणि टेन्शन मध्ये बसायची. त्यामुळे ती जर मला बघवलं नाही, मी अक्षरशः भरलेले पैसे पण त्यांना सांगितलं, आणि मी घरात मग ठेवली मुलगी. म्हणजे अशी वेळ आली मला करणं तर. आता ती 6वी होती मग अशी तुम्ही तिला विचारलं, ती आईला बाबांना सांगते आता मला काकूकडे नेऊन सोड, मला बस आता घरी, मी जाते काकूकडे, असं सांगते ती घरी. अच्छा. नाही पण हे असं पाहिजे. पण असं म्हणजे मुंबई किंवा इतर ठिकाणीच्या घटना या घडल्या असं नाही, आपल्या इथे सुद्धा या प्राधिकरणात सुद्धा घटना घडलेल्या आहेत. कारण ही जी मी आता तुम्हाला सांगितली ना, ही प्राधिकरणातलंच आहे. कारण मी माझ्या मुलीला ठेवलेलं होतं तिथे, आणि ती सांगत होती की तिथे तो त्यांचा मुलगा कसा मारतो इतर मुलांना. म्हणजे ती मुलं ना वाट बघत बसायची, आपली आई कधी येते आणि असं होतच नाही ते माझ्याकडे. कैदी म्हणून ठेवल्यासारखं वाटायचं ते, असं नसावं पाळणाघर. आता तुम्ही बघितलं त्या ह्याच्यावर ओळखलं असेल की काय. म्हणजे तुम्ही जर करताय तर मनापासून करायचं, तर मनापासून करायचं, नाही तर नाही. खरंच आहे. ती आपल्या ह्याच्यावर अवलंबून असतात ना, आपल्या विश्वासावरती निवांत असतात ऑफिसमध्ये. तुला आवडतं काकूंकडे यायला? हो म्हणत. शाळेतून आली का? नाही, शाळा सुरू झाली का? सुरू झाली त्यांची. मग तू आता शाळेतून आली का? डायरेक्ट इथे काकूंकडे? आणि मग आई जॉब करते का तुझी? कुठे आहे सांग. मग आता संध्याकाळी आई न्यायला येणार. छान वाटतं.
काकूंकडे यायला? हो. बरं, आता ही मुलं तर तुमची खूपच म्हणजे चांगलं सांगतायत, प्रश्नच नाही. म्हणजे याचा अर्थ, आणि ती सगळी आनंदी आहेत. मी आल्याबरोबर बघितलं, मस्त खेळत होती, मस्त, म्हणजे जसं आपलंच घर आहे घरचं असतं. अशा पद्धतीने त्यांचं सगळं चाललं होतं. त्याच्यामुळे छान वाटलं त्यांच्याकडे बघून. पण मग आता आता ही मुलं किती आहेत आता ह्या वर्षी तुमच्याकडे? आता 11-12 जण आहेत. आता सध्या आहेत, म्हणजे अजूनही येतील ना? येतील म्हणजे आता राहतील. सुरुवात हो, आहे. सुरुवात आहे. आता मागच्या वर्षीची जी अजून सुरुवात झालेली नाहीये, हं, ती शाळा सुरू झाल्यावर येणार. त्यांच्या आई घरात आहेत, जे शिक्षकांच्या मुली आहेत, हं, मुलं आहेत, हं, हं, ती शाळा सुरू झाल्यावर येणार साधारण. हं, हं, हं. पण मग मला ना थोडं असं पण ऐकायला मिळालं की म्हणजे पैसे भरलेले आहेत आपण पाळणाघराचे महिन्याचे, बरोबर? नाही, मी महिना संपल्यानंतर पैसे घेते. बरं, ठीक आहे, पण महिन्याचे घेता की नाही? हो हो, दर महिन्याच्या म्हणजे महिन्यात. मी ऐकलंय म्हणून हा, विचारते मी तुम्हाला हा, आता. तर मग म्हणजे महिनाभरासाठी ते असतं की हा, नाही, पैसे असतात. भरलेले हो आहेत हो त्यांचे. हो. तर त्याच्या म्हणजे त्या आईला, हम्म, म्हणजे घरात आई वडील आहेत तर त्यांना सुट्टी आहे, हा, तर एक दिवस मुलं आपल्या जवळ राहावी असा विचार न करता मुलांना सोडलं जातं. हो, सोडलं जातं. हा, पण हा विचार त्यांनी करायला पाहिजे ना, पाहिजे, बाबा हो, आपण आई वडील घरात आहोत म्हटल्यावर तरी एक दिवस थांबायला पाहिजे. हा, सुट्टी आहे तर असं. मुलं एक दिवस नाही का, बरोबर आहे, बरोबर. छोटं मन आहे ते खरंच आहे. हा, थोडस समजून घेणं आवश्यक आहे. हा. म्हणजे इथे पैसा काय काय नाही, आहेत पालक तसे, नाही असं नाही. सुट्टी आहे तर ठेवूया, घरी आहोत आपण, आम्ही आज काय पाठवत नाही असं म्हणतात. पण काय काय पालक हिशोब करू नये, नाही का? नाही का, हा, आपण ते प्रेम आई वडिलांचं त्यांना मिळायलाच पाहिजे, खरंच पाहिजे. हा, थोडं. मी तर असं म्हणते, आजी आजोबा घरात आहेत तर त्यांना होत असेल तर तुम्ही काही हरकत नाही, आजी आजोबा करू देत. असं म्हणजे आजी आजोबांना आवड असते की नातवंडांचं करायचं. नाही, हा सुद्धा प्रश्न आहे की मुलं खूप शार्प असतात आणि खूप म्हणजे मस्ती करतात. मग ती आता झेपत नाही. वयाचा विचार केला ना तर मग मी तेच म्हणते, जर त्यांना जर झेपत असतील तर ते आजी आजोबांच्या पाशी राहायला ठेवायला काहीच हरकत नाही. आई बाबांनी प्रश्न आहे की आजी आजोबांचा वयानुसार त्यांचे आजार आहेत, सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे ती मुलं त्यांना नाही, म्हणजे एखादी घरात कोण सांभाळायला असेल तिच्याकडे ते लक्ष ठेवू शकतात, पण सगळं नाही करू शकत त्यांच्या वयोमानानुसार. पण हा जो प्रश्न आहे ना की एक दिवस सुट्टी आहे तर आपण आज आपल्या मुलाला ठेवावं, नाही, पण हा विचार नाही करत. कारण मी बऱ्याच जणांचं ऐकलं होतं की नाही, आज आम्ही असलो तरी सुद्धा म्हणजे काय काय आहेत, पण माझ्याकडे नाही आहेत तसे, म्हणजे की पालक की नाही आज सुट्टी आहे तर आम्ही घरी ठेवून घेतो अशी म्हणणारी पण आहेत. पाळणाघराला सुट्टी असते का? रविवारी सुट्टी. रविवारी सुट्टी. पण हे जे पालक आहेत त्यांना रविवारी सुट्टी असते का? हो, असते. सगळ्यांना रविवारी सुट्टी असं. हा, म्हणजे ते एक दिवस त्यांना बऱ्यापैकी शनिवार रविवार असती, पण शनिवारी मग त्यांची आठवड्याची कामं काय राहिलेली असतात तर मग एखाद वेळेस सोडतात, एखाद वेळेस सोडत नाही, असं पण करतात. म्हणजे असं हे कोणी असं ह्याने करू नये, कारण कोणाला काही वाटायची गरज नाहीये. कारण हा एक प्रश्न आहे. आई काय असतं माहिती का, जॉब करणारे आई वडील जे जॉब करणारे आहेत, तुम्ही सकाळी इथे सोडता, संध्याकाळी घेऊन जाता, पण तुम्ही जमलेले असतात, कसे तरी जेवून तुम्ही झोपणार. म्हणजे त्या मुलाला ते आई वडिलांचं सुख हे मिळत नाही, असं होतं, मिळत नाही, आणि त्यांची ती इच्छा ना मारली जाते. बरोबर. त्यामुळे थोडस होत तसं. सुट्टी आहे म्हटल्यानंतर तुम्ही पण सुट्टी ठेवली. मी मे महिना पण सुट्टी ठेवली. मी मे महिन्यात पण पाळणाघर चालू करत नाही, म्हणजे किमान ती मुलं आपल्या आपल्या आजोळी म्हणा किंवा कुठेही आई बाबांच्याकडे किंवा आजी आजोबांच्याकडे कुठेही जाऊ देत, पण त्यांनी गेलं पाहिजे. त्या ह्यानी आजी आजोबांची माया काय असते, किंवा खेड्यात काय खेळ असेल तर ते काय असतं, कसं असतं, काय कसं खेळतो आपण, काय खेळतो, भावंडांची किती कटकट जुळवून घेतलं पाहिजे हे पण त्या ह्यानी कळतं. मला पण सुट्टी, एक महिनाभर सुट्टी मला पण, त्यांना पण सुट्टी. चेंज, कुठेतरी फिरून जाणार. आपण आता इतकी वर्ष तुम्ही चालवताना तुम्हाला काय अनुभव काय आले, तसं म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला काय अनुभव आले पाळणाघराचे, म्हणजे कसं बाबा काय काय का तुम्ही आता सुरुवात केली, इतकी वर्ष तुम्ही 2007 पासून चालवते, म्हणजे हे नक्कीच तुम्हाला आवडले, अगदी चांगलं तुम्हाला सेटल झालंय तुम्ही. पण मग तरी पण असं वाटतं का काहीतरी की ही मला सांगावंसं वाटतंय, असे अनुभव आले तुम्हाला? अनुभव म्हणजे काय काय पेमेंट देताना हे करतात, कुरकुर करतात लोक की एवढेच का तेवढेच का. मग तुम्ही असा विचार करत नाही की दिवसभर आपण या बाईवर विश्वास ठेवून जातो, मग त्या ह्याने तुम्ही पेमेंट देताना पण कुरकुर नाही करायला पाहिजे. काय काय असे असतात की डायरेक्ट मला नाही विचारत की ह्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, असं करून विचारायचं नक्की तेवढंच पेमेंट घेता का,
असा पण प्रश्न होतो. हे असं नाही करायला पाहिजे. अगदी. पण हे ना एवढं डायरेक्ट म्हणजे इकडे तिकडे विचारण्यापेक्षा म्हणजे विचार हा नाही मी म्हणजे काढायचं. हा पैशाचं म्हणण्यापेक्षा मग डायरेक्ट तुम्ही मला विचारा ना. हा हे बघणं जास्त महत्वाचं, कारण आजकाल पालनाघरांच्या खूप तक्रारी यायला लागलेल्या आहेत की असा त्रास झाला, असं तर होत नाहीये ना. ते एकाही मुलाला असं टॉर्चर झालं नाही, एकही आपल्याला मग ते म्हणजे बाकीच्यांनी सांगण्यापेक्षा पोरं बरोबर ताई घरात जाऊन आई वडिलांना सांगतात की काकू कशा आहेत, काय आहेत, कसं केलंय, काय केलंय, काय खायला दिलंय. म्हणजे काय कायचा 4चा नाश्ता सुद्धा नसतो पोरांच्याकडं. हे पण मला मग मी पोरांना माझ्याकडचा खायला देते. असं मी म्हणत नाही की मी हे दिले म्हणून मला त्याचे पैसे द्या, कारण आपण पोरांच्याकडे बघतो, आपण आई बाबांच्याकडे बघत नाही. नाही, पण काही पालनाघरांमध्ये असं आहे की ते पैसे म्हणजे त्यांना नाश्त्यापासून सगळं दिलं जातं. मी पहिले पण देत होते, पण आता नाही होत आहे म्हणून मी आता सध्या करत नाही. आता त्यांनी सगळं त्यांचं आणतात, पण ज्या वेळेला नसेल मग आता सांगतात की काकू आज मला नाही डबा करायला जमला, तुम्ही पोळी भाजी द्या. मग मी सगळं व्यवस्थित देते, अगदी म्हणजे कोशिंबिरी बसणं सगळं असतं माझ्याकडे. चटणी, कोशिंबीर, गोड काहीतरी असतं, देते. नाही आता नाही घेतली, पण त्यांनी सांगितलं तर त्या दिवशी मी देते. आणि ही मुलं आता बऱ्यापैकी मोठी आहेत तशी, म्हणजे पण छोटी बाळं पण किती वर्षापासून? छोटी नाही, साधारण 1 वर्ष, 1-1.25 वर्षापासूनची. तसं लहान असणार, अगदी लहान असतं, काहीच शिशू करू शकत नाही. मग ते साधारण लक्षात ठेवून 2 तासाचं किंवा 2.5 तासाचं असं लक्षात ठेवून जाऊन हे करून आणायची, शू करून आणायची, असं करते. पण मग त्याच्यासाठी वेगळी गाई वगैरे नाही. ह्याच्यामधली ना काही मुलं मोठी आहेत, म्हणजे ती शाळेत जाणारी आहेत, मग त्या मुलांना शाळेत पण तुम्ही सोडता? सोडून येते मी, कारण आता पालकांचं म्हणणं असतं की जरी शाळा जवळ असली तरी सुद्धा नेऊन सोडायचं आणि आणायचं. आता आम्ही आपल्या वेळेला कसं, आता मोठी झाली आहे तुमचं तुम्ही जावा असं म्हणत होते, आता पालक तसं हे करत नाही. कंपल्सरी न्यायचं, सोडायचं आणि आणायचं पण. सोडायचं आणि आणायचं दोन्ही कामं मी करते. पण ही मुलं एकाच शाळेत आहेत सगळी? एका शाळेत आहेत, ज्ञानप्रबोधिनीत आहेत सगळे. पण प्रत्येकाचं हे वेगवेगळं आहे ना, कोण शिशु वर्गात आहे, कोण बाल वर्गात आहे, कोण पहिलीत आहे, दुसरीत आहे, आणि सगळ्यांचं टायमिंग वेगवेगळं आहे. कारण शिशु वर्ग, बालवर्ग ह्याच्यात आहे 12 ते 4 शाळा आहे. बालवर्गाची आहे ती 8 ते 12 शाळा आहे, आणि पहिली दुसरी आहे ती 8 ते 1 झाली, म्हणजे आतापासून सुरू होती 8 ते 1, नाहीतर 7 ते 12 होती. लागतात. ह्याला तुम्ही मग कोणी ठेवत का नाही? कारण आता इथल्या इथं किती कोण मला, पण मला कोण एवढ्यासाठी कोण काय देणार, मी त्यांना काय देणार आणि ते मला काय करणार, असं पण घ्यायला पाहिजे. आणि ते पालकांचं पण हे होतं, तुम्ही इथल्या इथं हे करणार की काय टेम्पो बिंपो तर इथल्या इथं तरी कसं लावणार एवढ्याच्या ह्याच्यावर. पण त्या शाळेचा फायदा पण झालाय तुम्हाला, ऍडव्हर्टाईज तुम्ही झालेली आहे. अगदी काहीच नाही, बोर्डही नाही, अजिबात नाही. मला शिक्षकांचं म्हणजे शिक्षकांना कोणतरी विचारायला गेलं असं इथं कोण पालनाघराची व्यवस्था आहे का, तर ते व्यवस्थित माझं नाव सांगतात, नंबर देतात, कुठं आहे घर ते पण सांगतात. मग बऱ्यापैकी पालक येतात त्याच्यामुळेच मुलं तुम्हाला. अगदी. पण हे मात्र आणायचं सोडायचं सगळं आलंय. पण मग त्याच्याने तुम्ही तुमचे रेट वाढवून नाही. बाहेर कसं आहे मी माझ्या सेम रेट आहे माहित नाही मला, मी बाकी सगळ्यांचं माहित नाही, पण मी माझे फक्त इथं ठेवून घ्यायचे फक्त रेट लावलेले आहेत. मी आणायचे किंवा सोडायचे रेट कुठेच लावले नाही. जवळ आहे शाळा, मी असं म्हणते इथल्या इथं आहे शाळा, मग कशाला त्याच्यात, म्हणून नाही. जरा गैरसोयीचं काय आहे माहितीये का, थोडी शाळा लांब असते ना तर तुम्ही गाडीवर बसून गेलो असतं, आणलं असतं, पण हे इथल्या इथे तुम्हाला चालत जावं लागतं. त्याच्यामुळे थोडं वयोमानानुसार आपल्यालाही काही होत आहे, पण अजून म्हणजे काय म्हणतात, माझा व्यायाम पण आहे आणि त्यामुळे अजून होत आहे, असा काय प्रश्न नाही आहे. आवड आहे, त्याच्यामुळे आवड आहे. फक्त तुम्हालाही काही बोलायचंय आणि आम्ही आता ऐकलं, आम्हालाही वाटतंय की सगळ्यांनी समजून घ्यावं आणि स्वतः समजून करावं. बरोबर, अगदी द्यावं. बरोबर. अगदी. आता तुमच्याकडे मुलं किती आहे म्हणालात तुम्ही? 11. पण मग असं ठरवलंय का तुम्ही की किती? साधारण 20 पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 20 पर्यंत मुलं. बरं. आणि तुमचं नाव आणि नंबर सांगताय? सांगते. कोणाला सांगते. माझं नाव आहे स्मिता सतीश जोशी. 9403869912.
म्हणजे कोणाला जर पाहिजे असेल तर करायचे असेल तर ते करू शकतात. असं बघूनच सगळ्यांनी उलट ठेवावं की जिथे आपल्या मुलाची व्यवस्थित काळजी घेतली जाते आपण निर्भरपणे राहू शकतो. पण बाहेर खूप प्रॉब्लेम होत आहेत. सगळ्यांनी हा विचार जास्त करावा पैशाकडे बघण्यापेक्षा. कारण तुम्ही तो वेळ त्यांना मुलांना दिलेला आहे, तुमचा तो वेळेचा महत्व आहे ना. होय होय. आज तुमचं वय काय हो? 58. म्हणजे या वयात खरंच 50 नंतर सगळ्यांनी आराम करावा, तरी पण तुम्ही कष्ट करताय, त्याच्यामुळे त्या कष्टाला मोल आहे. त्याच्यामुळे हे समजून घ्यावं की आपण निर्धार करतोय, आपलं करिअर करतोय, त्यामुळे पैशाकडे न बघता आपली मुलं किती व्यवस्थित राहतात आणि निर्धास्तपणे आपण काम करतोय हे प्रत्येकाने बघावं. आणि तुमची आता आवड काय म्हणाल? मी नाचणीचे लाडू. त्याच्यामुळे आपण आता नाचणीचे लाडू बघणार. चालेल. लाडू, नाचणीचे लाडू. नाचणीचे लाडू, हा, हेल्दी लाडू. हेल्दी लाडू ते तुम्ही दाखवणार? दाखवणार आहे. मी नाचणी भिजवून मोड आणून, हा हे मी आता पीठ केलेलं आहे, पण नाचणी पहिले भिजवायची, मोड आणायची, सावलीत वाळवायची आणि मग दळायची. हा, आणि दळल्यानंतर नुसतं भाजायचं, म्हणजे त्याच्यात तूप बीप नाही घालायचं, कोरडच भाजायचं. आधी नाही भाजायची नाचणी, आधी नाही भाजायची, नुसती डायरेक्ट म्हणजे निवडून भिजत घालायची आणि मोड आणायची. आपल्याला मटकीच्या ह्याला कसे मोड येतात तसे व्यवस्थित छान मस्त मोड येतात त्यांना. हा, आणि मग ती वाळवायची, साधारण कोरडी करायची आणि मग दळायचं. आणि दळल्यानंतर नुसतं कोरडं भाजायचं, तूप बी अजिबात घालायचं. हे मी कोरडी भाजलेली आहे. हा, भाजलेली आहे. तूप वगैरे काही टाकलं नाही? नाही, काहीच नाही. हा, आणि मग त्याचा काही कलर बिलर नाही बदलत नाही. हा, तसंच असतो, पण वास येतो, वास व्यवस्थित छान येतो भाजलेला त्याला. त्याच्यात हे सगळं गेलेलं आहे. हे खोबरं आहे, सुकं खोबरं आहे. हा, किसून भाजून घेतलंय हे मी. हा, हे फुटाण्याचे डाळ आहे, हे पण भाजलंय थोडस. हे कांदे पोह्याचे पोहे आहेत, आपले जाड पोहे आहेत. हा, ते पण भाजून हे करून घेतलंय. आणि हा सुका मेवा आहे सगळा, काजू, बदाम, अक्रोड असं घेतलेलं आहे. ते भाजलेलं नाहीये का? ते पण भाजलंय. हा, थोडस भाजलंय, खूप नाही. आणि त्याच्या बरोबर साधारण हा 2 वाटी गुळ घेतलेला आहे. हा, मी हे सगळं 1-1 वाटी आहे. आणि हा अर्धा किलो नाचणीचं पीठ आहे आपल्या. अर्धा किलो नाचणीला 1-1 वाटी सगळं. हा, आणि एक साधारण भांडभर तूप लागतं त्याला. अर्धा पेला आहे तूप लागतं. बरं, आता हे काय तुम्ही मिक्सर मध्ये? हे मिक्सर मधनं काढणार आहे मी. म्हणजे ड्रायफ्रुट्स पासून सगळेच फक्त. आणि हे फक्त नंतर गोळा करून परत एकदा मिक्सर मधनं जाडसर. आता मिक्सर मध्ये करून घेऊ आपण. हा, हे तुम्ही काय घेतलं होतं? फुटाण्याचं डाळ आणि पोहे असं मिक्स करून घेतलं. आपण हे वेगळं नाही, हे कसं तेल तूप खूप सुटतं ना तेलाचं, खोबऱ्याचं, म्हणून मग थोडंसं हे वेगळं करून घेतलं. म्हणजे तुम्ही काय केलं? पहिली फुटाण्याचं डाळ आणि पोहे असं मिक्सर मधनं काढून घेतलं. हा, बारीक, जाडसं, अगदी खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, असं मीडियम मध्ये. साधारण हे डाळ कसं तोंडात बिंडात आलं तर छान लागतं दाताखाली, म्हणून मग ते रवाळसं. किसलं नाचणी लाडू जे आहे ते हेल्दी आहे, चांगला आहे. हा, आणि साखर घालायचीच नाही ना आपल्याला, फक्त गुळच घालायचा, त्यामुळे आणखीन होतं, चालतं. नाचणी डायबिटीस वाल्यांना चालते. हा, औषधासाठी. आता काय करताय तुम्ही? आता मी गुळ घालते. ह्याच्या आधी खोबरं आणि हे सगळं घालून घेतलं आपण. आता गुळ मिक्स करून घेते. सगळं घातलं, मिक्सरला थोडस बारीक करून घेतलं. हा, आता हे असं हे करून घेते. हा, पण हे गरम नाही करायचं? नाही, असंच नाही. आता थोडस हे मिक्सर मधनं काढून मी वळून दाखवते. हे परत सगळं थोडं मिक्सरला लावायचं, कारण गुळ आहे ना तो, आहे बारीक केलेला, पण तरी सुद्धा. मग काही जणांनी जर गुळाची पावडर वापरली तर चालणार आहे की, काहीच प्रॉब्लेम. पण माझा वैयक्तिक अनुभव आहे, गुळाची पावडर गोळीला कमी असते, पण वेगळी लागते, कमी असते आणि वेगळी लागते. आपला हा जो गुळ असतो त्याच्यापेक्षा अशी हे होत नाही. आता हे तुम्ही मिक्स करून ते सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे, ते सगळं मिक्स करून गुळ याच्यात मध्ये मिक्स केलेला आहे. आणि
आता ते बऱ्यापैकी बारीक झालं असेल ना. बारीक झालं. गुळ तुम्ही मिक्सरला लावायची म्हणजे त्याच्या सहित गुळ सगळं 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 त्याच्यामध्ये गुळासकटच. मिक्सरला लावलं ना. पण मग आता गुळ तुम्ही गरम नाही केलेले? नाही नाही नाही. तसंच काहीच गरज नाही. आता ह्याच्यात तूप घालायचं बरं. आणि वळायचे लाडू. पण आता तुम्ही त्या पूर्ण ह्याच्या सामान म्हणजे ह्याच्या सहित घेतलं होतं ना तूप, हा, आता ह्याच्यामध्ये तुम्ही आणलं आता आपल्याला थोडस जसं वळायला इतपत येईल असं हे करायचं ना. थोडस. थोडं थोडं घालायचं हे असं आणि ह्याच्यात डिंक वगैरे घालतात पण मी नाही घालत. हे बाकी सगळंच आता फुटाण्याचं डाळ म्हणा किंवा हे व्यवस्थित होतात. डिंक पण चांगला. हा डिंक पण उष्ण किंवा हे असं परत असतं ना की हा डिंक चांगला आहे ना. पण हे डायबिटीस वाल्यांना वगैरे डिंकाचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना. डिंक चालतो. आता सहजगत्या वळला गेला. सहजगत्या. तूप तुमचं व्यवस्थित ते हे आहे ना तूप पण तूप आहे आणि गुळाचं हे आहे ओलसर. हा बाइंडिंगला व्यवस्थित होत. खोबरं पण असतं. हा बरोबर. असं हे करू का अजून काय बस ना. लाडू आता तयार झालेले आहे. आपण जसं लाडू आहे ज्याला कोणाला वरून अजून लावू शकतात त्याची मर्जी. पण खूप चांगला आणि हेल्दी आहे. सगळ्यात महत्वाचं हेल्दी आहे. टेस्ट कोणीतरी घेऊन मधुरा टेस्ट घ्यायला मधुरा अपेक्षाचे द्या की सगळ्यांना. सगळेच घ्या ना. हा सगळ्यांनी घ्या. एक मिनिट. गुळ गुळ बघा थोडस मला पण तोंडा थोडं किंचित ताई नाहीये. कुडूम कुडूम लागतोय बघा मध्येच. मस्त. खूप सुंदर. कसं आहे? खूप सुंदर. गोड वगैरे गोड एकदम बरोबर प्रमाणे. मी पण खाऊन बघितला. छान आहे छान आहे. आणि खमंग लागतोय. मेन म्हणजे खमंग लागतोय. त्याच्यामध्ये ते भाजलेलं आहे ना आणि तुपाचं प्रमाण पण व्यवस्थित असलं की वरती डाळ चिकटत नाही. लाडू खाल्लाय पहिला कारण सांगते. मी खाऊन एक बघितलेला होता पण मला काय ते नाही आवडलं होतं. कारण नाचणीचे लाडू भाकऱ्या आम्ही खाल्लेले आहेत कसं लागेल माहिती होतं म्हणून. पण हे तर खूपच म्हणजे कोणाला खाताना पण वाटणार नाही नाचणीचा लाडू आहे. इतका तो सुंदर लागतोय. मस्त एकदम मस्त.